रे पहिलं ना हा. तर या ठिकाणाचं नाव काय? काय नाव? रामतीर्थ. नाव काय सांगा? रामतीर्थ हे ठिकाण आपल्या कोल्हापूर जिल्ह्यातल्या आजरा तालुक्यामध्ये येते. कोणता तालुका? तर या ठिकाणाला रामतीर्थ असं का नाव दिलं? बरोबर आहे. सांगा, कोण सांगणार? कोणाला सांगता येईल? आता इथं मंदिर बघितलं आपण. कोणाचं मंदिर आहे ते? हनुमानाचं मंदिर आहे. बर, अजून काय मंदिरामध्ये आहे? तर रामाचं मंदिर आहे. बघा, राम, लक्ष्मण आणि सीता हे वनवासामध्ये गेले होते. हा, म्हणजे आपल्या घरापासून आपण दूर जातो तसं. तर ते वनवासामध्ये गेल्यानंतर ते या ठिकाणी फिरत 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 या ठिकाणी आले होते. आता फार पूर्वी बघा कसं होतं, या ठिकाणी एक दगड होता आणि त्या दगडावर एक मोठा पायाचा आकार होता. पण आता काय झालं, या ठिकाणी भरपूर पाणी वगैरे होऊन तो दगड इथून काय झाला सुटलेला आहे आणि तो खाली गेलेला आहे दगड पुढं. तर त्या ठिकाणी एक मोठा पाय होता, तर त्या पायाला त्या ठिकाणी रामाचा पाय असं म्हटलं जायचं. म्हणून या ठिकाणाला रामतीर्थ हे नाव दिलेलं आहे. लक्षात आलं? रामतीर्थ असं का म्हणतात? तर राम, सीता, लक्ष्मण हे तिघे वनवासामध्ये असताना या ठिकाणी थोडे दिवस राहिले होते, म्हणून या ठिकाणाला रामतीर्थ असं म्हणतात.